हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. चला, आपण आज युनिट 6 संपवणार आहोत. युनिट 6 मध्ये जेवढे लेसन आहेत तेवढे आपण ह्याच्यात आज कव्हर करणार आहोत. तर पहिला आहे कॉम्प्रिहेन्शन ऑफ ए पॅसेज. तर पहिला पॅसेज बघूयात आपण काय आहे. पटकन रीड करायचं आहे आणि मग त्याच्यावरचे क्वेश्चनचे आन्सर द्यायचे. इंडियाज मोस्ट लक्झरियस ट्रेन जर्नी of Rajasthan starts in New Delhi and covers a distance is about 2,411 km in a week. Before the train returns to Delhi, it halts in the land of Taj Mahal. Running between September and April, it tours through the historic cities of Rajasthan and goes along with the wide terrain of Ranthambore. The train has 14 saloons named after former Rajput states and 2 restaurants. While it has had several changes made, the first version of the palace on wheels consisted of coaches that were built by India's Royal and British Viceroys. आता इथे बघा काय आहे प्रश्न. टुरिस्ट कॅन एन्जॉय अ टूर ऑफ राजस्थान इन द पॅलेस ऑन व्हील्स फॉर डॅश फिक्स्ड मंथ इन अ इयर. कुठल्या इयरमध्ये ते हे करतात? रनिंग बिटवीन सप्टेंबर अँड एप्रिल. म्हणजे सप्टेंबर टू एप्रिलमध्ये किती मंथ्स होतात? 8 मंथ्स होतात. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द ट्रेन इज कॉल्ड द पॅलेस ऑन व्हील्स बिकॉज. आता इथे बघा पॅलेस ऑन व्हील्स कुठे आला होता शब्द इथे. फर्स्ट वर्जन ऑफ द पॅलेस ऑन व्हील्स कन्सिस्ट ऑफ कोचेस वेअर बिल्ड इन इंडियाज रॉयल अँड ब्रिटिश विसरीज. म्हणजे हे इंडियाची मोस्ट लक्झरियस ट्रेन आहे ती, म्हणून त्याला काय म्हणतात? पॅलेस ऑन व्हील्स. इथे येईल फोर्थ ऑप्शन. द लास्ट टुरिस्ट स्पॉट ऑफ दिस जर्नी इज अ विजिट टू. आता हे कसं ओळखायचं? लास्ट टुरिस्ट स्पॉट कुठला होता? इथे बघायचं दिलेलं आहे. बिफोर द ट्रेन रिटर्न्स टू दिल्ली इट हॉल्ट्स इन द लँड ऑफ ताजमहाल. म्हणजे हा शेवटचा स्पॉट असणार आहे ना, त्याच्या आधी बाकीचे कव्हर झालेत. ताजमहालचा हॉल्ट घेऊन नंतर ती ट्रेन जी आहे दिल्लीला परत येते. म्हणजे इथे काय येईल? द ताजमहाल. फोर्थ ऑप्शन. चला नेक्स्ट पॅसेज बघा. टू द keeper Karim, Gajapati was the biggest, best and most intelligent elephant in all Asia. He belonged to India's forest department and was employed in the Himalayan foothill as a hunting elephant. He could penetrate the jungle like no other animal. Gajapati stood 3 meters tall and weighed nearly 5,000 kilograms. His legs were like trees and he had more than once stamped a bear to a pulp. Yet Gajapati was a gentle animal. He was especially so with Karim, who Gajapati loved with the unselfish devotion and with Karim's infant son. If the elephant was doing nothing when Karim's wife had water to fetch or dinner to cook, either she or Karim would draw a circle in the dust in front of the tethered animal and put the baby into it. चला बघा आता ह्याच्यावरचे क्वेश्चन बघूयात आपण काय आहेत. गजपती लेग्स वेअर हेवी अँड लाईक ट्रीज. ही हॅड वन स्टॅम्प. कोणाला त्याने स्टॅम्प केलं होतं? बियरला. हे बघा इथे दिलेलं आहे. वन स्टॅम्प अ बियर टू अ पल. म्हणजे त्यांनी पायाने त्या बियरला म्हणजे अस्वलाला चिरडलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गजपती वॉज अ जेंटल ॲनिमल. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द स्टेटमेंट. जेंटल म्हणजे की कसा होता तो? एकदम जेंटल म्हणजे एकदम तो उगीच चिडायचा नाही, शांत असायचा. ठीक आहे, जेंटल ॲनिमल. ही कुड पेनिट्रेट द जंगल लाईक नो अदर ॲनिमल. ही लव्ड करीम अँड करीम्स इन्फंट सन विथ अनसेल्फिश डिवोशन. Karim's wife went to fetch water and Karim would draw a circle in the dust in front of the tethered animal. मग इथे काय येणार आहे? ही लव्ड करीम अँड करीम्स इन्फंट सन विथ अनसेल्फिश डिवोशन. म्हणून तो इथे करीम आणि त्याची बायको काय करायची? त्या हत्तीसमोर त्याच्या बाळाला ठेवून द्यायची आणि तो त्या बाळाला सांभाळायचा, बघायचा म्हणजे त्याच्याकडे. ठीक आहे, सो इथे सेकंड ऑप्शन येईल. चला नेक्स्ट बघा, राणी लक्ष्मीबाई. राणी लक्ष्मीबाई वॉज बॉर्न ऑन 19 November 1835. हर मदर डाईड वेन शी वॉज व्हेरी यंग. Her father taught her various skills like sword fighting, horse riding and shooting. She was married at a young age to the king of Jhansi. She had a son, but the child died soon after birth. After her husband's death, the Rani fought bravely against the British to protect her kingdom. She encouraged other women to do the same and form an army of the women soldiers. She died in 1858, fighting bravely against the British. Even today, when we think of brave and fearless women, we always think of Rani Lakshmibai of Jhansi. चला, राणी लक्ष्मीबाई's मदर काय दिलेलं आहे इथे बघा. टॉट हर व्हेरियस स्किल्स, डाईड वेन शी वॉज व्हेरी यंग. आई तिची लवकर लहान असताना त्या गेल्या. सो इथे सेकंड ऑप्शन. राणी लक्ष्मीबाई fought against brave and fearless women, fought against the king of Jhansi, fought against the British. कोणाविरुद्ध लढली ती? ब्रिटिशांविरुद्ध.
ॲट वॉट एज डिड राणी लक्ष्मीबाई डाय? आता इथे बघा एज दिलेलं नाहीये, मग आपण ते कसं फाईंड करायचं? त्यांचा जन्म कधी झाला ना 1835ला आणि त्या मेल्या कधी 1858ला. मग 58 मायनस आपण काय करायचं 35. सो 8 - 5 इज 3, 5 - 3 इज 2, म्हणजे 23 एज त्यांचं होतं जेव्हा त्या गेल्या. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. चला नेक्स्ट पॅसेज बघू आपण लगेच. द एलिफंट्स ट्रंक. द मोस्ट रिमार्केबल फीचर ऑफ द एलिफंट इज इट्स ट्रंक. It is a long and flexible nose. It consists of a double tube which reaches to the ground and serves many a useful purpose. It serves as a finger for picking up anything, as a hand for grasping, and as arm for lifting. The elephant can fill its trunk with water. It can blow this water into his mouth and over its body. हे बघितलं असेल तुम्ही सगळं. हा एलिफंट काय काय करतो, त्याच्या सोंडेचा उपयोग कसा कसा करतो हे बघितलं असेल तुम्ही. द ट्रंक ऑफ द एलिफंट इज ॲक्च्युली इट्स काय येणार आहे इथे, काय आहे त्याचं ते खरं म्हणजे नोज आहे. अ फ्लेक्झिबल नोज कॅन काय काय करू शकतं, स्मेल थिंग्स क्विकली अँड शार्पली, हार्डली मूव्ह ॲट ऑल, ट्विस्ट अबाउट इन डिफरंट डायरेक्शन्स अँड क्रॉल ऑन द अर्थ. काय होईल, ट्विस्ट अबाउट इन डिफरंट डायरेक्शन, ते कुठेही कशीही त्याची सोंड वळू शकते ना एलिफंटची. इथे थर्ड ऑप्शन. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग कॅन द ट्रंक ऑफ द एलिफंट डू. काय काय करू शकते, ईट, पिक, ग्रास. ईट करू शकते का, नाही, ते नाक आहे ना, ते खाणार कसं. बॅलन्स पण नाही, पिक, ग्राफ्स आणि लिफ्ट ते येईल चौथा ऑप्शन. म्हणजे गोष्टी उचलणे, हां त्या पकडणे आणि लिफ्ट म्हणजे वरती उचलून धरणे ते पण करू शकतं ते. इथे येईल फोर्थ ऑप्शन. पॅसेज 5 बघा. वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ सचिन तेंडुलकर. फर्स्ट प्लेयर टू स्कोर अ डबल सेंचुरी इन मेन्स ODI. Played the highest number of test and ODI matches. The only cricketer to score 100 centuries in international cricket. The only player to score 50 centuries in test cricket. And first batsman to score 15,000 runs in test cricket. चला मग पहिला प्रश्न काय आहे, हाऊ मेनी रन्स डिड सचिन तेंडुलकर स्कोर इन टेस्ट क्रिकेट. किती गेले त्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये, बघा इथे फर्स्ट बॅट्समन टू स्कोर 15,000 रन्स इन टेस्ट क्रिकेट. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. Which of the following awards has not been received by सचिन तेंडुलकर. चला मग सचिन तेंडुलकरला भारतरत्न मिळालंय, अर्जुन अवॉर्ड मिळालंय, महाराष्ट्र भूषण पण मिळालंय, नोबेल प्राइज मिळालं नाहीये. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. फिल इन द ब्लँक विथ द अप्रोप्रिएट वर्ड फ्रॉम द पॅसेज अबोव. सचिन तेंडुलकर स्कोर्ड अ डॅश सेंचुरीज इन इंटरनॅशनल क्रिकेट. इथे बघा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये किती सेंचुरीज केल्या आहेत, 100. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. चला लगेच नेक्स्ट लेसन बघूयात आपण, जो आहे 48. न्यूज आयटम, ॲडव्हर्टिजमेंट आणि लिफलेट. त्याचे प्रॅक्टिस क्वेश्चन बघूयात. पहिला इथे बघूयात पहिला पॅसेज. ॲट SBES हायस्कूल पुणे, टीचर्स मेक देअर स्टुडंट्स यूज वर्कशीट फॉर रिटर्न वर्क एव्हरी डे इन्स्टेड ऑफ नोटबुक्स. As a result, their school bags are lighter than before. Some schools have installed water purifiers on every floor, so students bring empty water bottles and fill them up at school. This helps to reduce the weight of the bags they carry to school. A few schools have provided lockers for their students to avoid carrying textbooks back and forth to school. These schools collect and reuse old textbooks from the previous batches and provide the same to the present batches for the home use. चला पहिला प्रश्न बघा. व्हॉट कुड बी द मोस्ट अप्रोप्रिएट हेडलाईन फॉर द न्यूज अबो. आता ह्याच्यात अप्रोप्रिएट हेडलाईन कुठली असेल, पहिलं बघा काय सांगितलं, स्कूल्स बॅन स्कूल बॅग्स, स्कूल्स वर्क टुवर्ड्स लाइटर स्कूल बॅग्स. तर हे अप्रोप्रिएट वाटतंय बघा इथे. सेकंड, स्कूल प्रोव्हाइड ड्रिंकिंग वॉटर, स्कूल यूज वर्कबुक टू रिप्लेस नोटबुक्स. आपल्याला हेडलाईन द्यायची, मग हेडलाईन कशी असावी, म्हणजे आय कॅचिंग असावी, जसं दिसेल बघितल्यावर वाचायचं. स्कूल वर्क टुवर्ड्स लाइटर स्कूल बॅग्स, म्हणजे हे वाचल्यावर लोक विचार करतील ना की खरंच ही शाळा काम करते, मुलांचं वजन पाठीवरचं दप्तराचं वजन कमी करते. नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट ऑप्शन. इन सम स्कूल स्टुडंट्स हॅव लीव देअर टेक्स्टबुक इन लॉकर अँड यूज डॅश टू स्टडी ॲट होम. काय करतात ते, प्री यूज टेक्स्टबुक ते यूज करणार ना आधीचे, म्हणजे आधीच्या जे मुलं पास आउट होऊन गेलेत त्यांचे बुक ते घरी यूज करणार आणि जे नवीन त्यांनी आणलेले ते कुठे ठेवणार, ते शाळेत ठेवणार. सो इथे येईल प्री यूज textbooks. Pick out the wrong option. As per the news report, schools have taken the following steps to ensure the school bags are not too heavy. Replace notebooks with worksheets.
प्रोव्हाइड लॉकर्स फॉर स्कूल टेक्स्टबुक्स, रिड्यूस द नंबर ऑफ सब्जेक्ट्स, इन्स्टॉल वॉटर प्युरिफायर्स. काय आहे? रिड्यूस द नंबर ऑफ सब्जेक्ट रिड्यूस करून कसं चालेल? सो इथे हा रॉंग ऑप्शन आपल्याला फाइंड करायचा, तो आहे थर्ड. चला नेक्स्ट पॅराग्राफ वाचूयात. मोर दॅन 20 trees were cut on University Road here yesterday. The trees line the sides of the road and were cut during the road widening process. It's a shameful act, said Mr. S.K. Joshi, a professor at the university. The deed was done so quickly that 20 trees had been cut before anyone could realize it. We have now organized a morcha and started a movement to prevent more trees from being cut. How is it that officers here do not realize the great value of trees? प्रश्न बघा. हाऊ मेनी ट्रीज वेअर कट? किती एकदम अचानक किती ट्रीज कट केले? 20. सो इथे येईल 20. सॉरी, मोर दॅन 20. मोर दॅन 20 ट्रीज वेअर कट. इथे येईल थर्ड ऑप्शन, मोर दॅन 20. फर्स्ट नाही येणार, सॉरी. द डीड वॉज डन सो क्विकली. व्हॉट वॉज द डीड? डीड म्हणजे इथे काय होतं की कोणालाही न सांगता ते ट्रीज कट केले गेले. The widening of the road, organizing the morcha, the cutting of the trees and the starting a movement, cutting of the trees. The opposite of the prevent is, prevent म्हणजे काय? मना करणे, म्हणजे मनाई करणे कुठल्याही गोष्टीला. मग त्याच्या ऑपोजिट काय येईल? अलाव. चला नेक्स्ट पॅराग्राफ बघा. फायर किल्स मेनी. 16 people including 14 women were killed and over 50 injured in a major fire during a religious ceremony here on Tuesday. People said that the tent in which the ceremony was held was overcrowded and no precautions were taken. A pile of garbage nearby first caught fire, which spread to a stack of furniture and then the tent. Doctors at the nearby hospital said that over 100 people came for treatment. Some were told to go to the other hospital as the local hospitals was very small. How many people were killed in the fire? बघा इथे किती झाले? किती किल्ले? 16 people including 14 women were killed. म्हणजे टोटल किती झाले? 16. इथे 16 आणि 14 ची ऍडिशन करायची नाही, हे इन्क्लुडिंग आहे. म्हणजे 16 पीपल त्याच्यात इन्क्लुडिंग 40 वुमन आहेत. ठीक आहे, त्यामुळे 16 पीपल येणार आहेत टोटल. व्हॉट फर्स्ट कॉट फायर? पहिले कशाला आग लागली? तर इथे बघा, पाईल ऑफ गार्बेज नियर बाय फर्स्ट कॉट फायर. सो इथे येईल पाईल ऑफ गार्बेज. चूज द करेक्ट ऑप्शन. All the people were treated at the local hospital. None of the people were treated at the local hospital. Some of the people were treated at the local hospital. तर कुठला येईल? सम ऑफ द पीपल, कारण त्यातले बरेचसे कुठे पाठवले? दुसऱ्या हॉस्पिटलला पाठवले. चला नेक्स्ट पॅराग्राफ वाचू. केअरलेस रायडर्स. 3 pedestrians were injured when 2 motorcycles crashed into them when they were walking along the footpath. It seems to have become a fashion here to ride motorcycles at top speed without bothering about the safety of others, said Ajay Naik. One of the injured persons, we were walking quietly along the footpath when these boys crashed into us. They were speeding and lost control. Fortunately, none of us were seriously injured. The boys were not wearing helmets. I suspect that they were not even 16 years of age. प्रश्न बघा काय आहे. व्हॉट वेअर द पेडिट्रिशियन डुईंग ॲट द टाइम ऑफ द ॲक्सिडेंट? ते काय करत होते? तर ते वॉकिंग करत होते. इथे इथे बघा, 3 pedestrians were injured when the motorcycle crashed them into them when they were walking along the footpath. इथे काय येईल? वॉकिंग अलॉंग द फुटपाथ. थर्ड ऑप्शन येईल. दे वेअर नॉट इवन 16 years ऑफ एज मीन्स म्हणजे ते काय होते? मायनर्स होते, म्हणजे गाडी चालवायची परवानगी नसता सुद्धा ते गाडी चालवत होते. म्हणजे काय येईल? दे वेअर मोर दॅन 16 years ऑफ एज. दे वेअर 16 years ऑफ एज. दे वेअर लेस दॅन 16 years ऑफ एज, म्हणजे ते 16 वर्षाचे सुद्धा नव्हते तरी पण ते गाडी चालवत होते. द ऑपोजिट ऑफ एक्सपेन्सिव्ह इज. एक्सपेन्सिव्ह म्हणजे काय? महाग. सो त्याचे ऑपोजिट काय येईल? चीप. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. चला. न्यू कोचिंग क्लास फॉर क्रिकेट अँड फुटबॉल. द स्पोर्ट असोसिएशन विल हेल्ड a selection test for those interested in cricket and football coaching. The coaching will be held during the summer vacation. Date दिलेली आहे, एज ग्रुप आणि फीस दिलेली आहे. प्रश्न बघूयात आपण काय आहे. Complete the blank with proper alternative. The coaching will be held for about. कधीपासून होणार आहे? For about म्हणजे 6 weeks, 8 weeks, 5 weeks. किती वीक्स आहे ते बघायचे. 15 एप्रिल to 31 मे. आता इथे वीक्स मध्ये दिलेलं आहे का? नाही, पण डेट दिलेले आहेत की 15 एप्रिल to 31 मे. मग मेचे 4 आठवडे आणि एप्रिलचे 15 एप्रिलपासून म्हणजे 2 आठवडे, म्हणजे टोटल किती होतात? 6 weeks. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह.
द डिझर्विंग स्टुडंट्स विल हॅव टू पे. किती भरायला लागतील इथे? 3,000 रुपये. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. हाऊ आर स्टुडंट्स गोइंग टू बी सिलेक्टेड? रँडमली, with the help of their name, students who have taken the training before, and with the help of सिलेक्शन टेस्ट. इथे बघा काय सांगितलं आहे इथे, द स्पोर्ट असोसिएशन विल हॅव होल्ड अ सिलेक्शन टेस्ट फॉर दोज हू इंटरेस्टेड इन क्रिकेट. म्हणजे इथे काय येईल? विथ द हेल्प ऑफ सिलेक्शन टेस्ट. फोर्थ ऑप्शन येईल इथे. चला नेक्स्ट बघा. ग्रँड बुक सेल, ॲटलिस्ट 20% ऑफ ऑन ऑल बुक्स, मोर डिस्काउंट ऑन सर्टन बुक्स, चिल्ड्रन बुक्स बाय वेट, 200 रुपीज पर किलो, स्पेशल बेनिफिट फॉर क्रेडिट कार्ड पेयर्स. व्हेन्यू दिलेला आहे आणि खाली 2 कंडिशन दिलेले. तर बघा, द ॲड प्रॉमिसेस काय करते? ॲड प्रॉमिस ॲटलिस्ट 20% ऑफ ऑन ऑल बुक्स. आता इथे बघा ॲटलिस्ट सांगितलंय म्हणजे मिनिमम. मिनिमम 20% ऑफ ऑन ऑल बुक्स. इथे फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा, वेन विल यू गेट चिल्ड्रन बुक्स ॲट 200 रुपीज पर किलो. इथे बघा, चिल्ड्रन बुक्स बाय वेट 200 रुपीज पर किलो म्हणजे काय येणार आहे? यू मस्ट बाय मिनिमम 2 kg ऑफ बुक. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. इथे बघा, इथे दिलेलं आहे ओनली इफ यू बाय ॲटलिस्ट 2 kilos ऑफ बुक्स. म्हणून मग इथे आपण हा सेकंड ऑप्शन सिलेक्ट केला. द मिनिंग क्लोजेस्ट टू द वर्ड बेनिफिट्स. बेनिफिट्स म्हणजे काय? फायदा किंवा ॲडव्हान्टेज. बेनिफिट्सचं इथे क्लोजेस्ट मिनिंग काय आहे? ॲडव्हान्टेजेस. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघा, येस वी आर ऑनलाईन. एन्जॉय folklore and traditional stories from India on our website. Share links with your friends update them about our rich culture and go to हे साईटचं नाव दिले indiastories.in. What does the website www.indiastories.in wish to chiefly convey to the people living abroad? काय त्यांना सांगायचं? कशाबद्दल सांगायचं आहे? तर लर्न अबाउट द रिच इंडियन कल्चर. इथे येईल फर्स्ट ऑप्शन. झाला, एवढा एकच क्वेश्चन करायचा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अकॉर्डिंग टू द लिफलेट, बाईक मीन्स काय आहे इथे? बायसिकल आहे, मोटरसायकल आहे, स्कूटर आहे का? नन ऑफ दिस आहे. काय आहे? बायसिकल. व्हॉट शुड यू डू टू इन्क्रीज युअर नॉलेज अबाउट द ट्रॅफिक रूल्स फॉर रायडिंग? काय केलं पाहिजे तुम्ही? ट्रॅफिक रूल्स तुम्हाला तुमचं नॉलेज वाढवायचं असेल तर ट्यून अप युअर बाईक, जॉईन अ क्लास, फॉलो द बाईक प्रोग्राम ऑन फेसबुक अँड गेट अ मॅप. तर इथे बघा काय सांगितलंय? जॉईन अ क्लास, इन्क्रीज युअर कॉन्फिडन्स अँड अवेअरनेस ऑफ ट्रॅफिक रूल्स फॉर रायडिंग. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. चला नेक्स्ट लेसन आपला आहे शॉर्ट स्किट अँड इंटरव्ह्यू. त्याच्यावर क्वेश्चन आन्सर आहेत, ते बघूयात आपण. चला पहिलं जे आहे ते आता हे स्किट आहे. अ स्किट बिटवीन लिटिल रेड रायडिंग हुड, मिस्टर हुड अँड ग्रॅनी हुड. सीन आहे रेड रायडिंग हुड्स हाऊस आणि ग्रॅनीज कॉटेज. कॅरेक्टर्स दिलेले आहेत. रेड रायडिंग हुड अ स्मॉल गर्ल, रेड रायडिंग हुड रेड रायडिंग हुड्स मदर अँड रेड रायडिंग हुड्स ग्रँडमदर. तर हे त्यांच्यामधलं कॉन्व्हर्सेशन आहे. प्रश्न बघा काय आहे? हू लाईक्ड ऑर विल लाईक द केक. आता हे रीड करायला लागेल आपल्याला. लिटिल रेड रायडिंग हुड, टेक दिस केक फॉर युअर ग्रँडमा, बट मम्मा देअर इज अ बिग बॅड वोल्फ ऑन द वे. ही वोंट लाईक दिस केक. इट्स मेड फ्रॉम कॅरेट्स अँड बीन्स अँड हेल्दी व्हेजिटेबल्स. मग ती काय म्हणते? विल ग्रँडमा लाईक इट? आय डोंट नो. टेल हर इट इज हेल्दी अँड न्यूट्रिशियस फॉर हर. ओके, हिअर ग्रॅनी टेक दिस केक. ती पोहोचते तिथे ग्रॅनीच्या कॉटेजमध्ये. केक, वंडरफुल, ओपन्स इट. व्हॉट इज दिस? इट इज नॉट अ केक, इट इज व्हेजिटेबल केक. मम्मी सेड इट्स गुड फॉर यू. टेक इट बॅक, गिव्ह इट टू द वोल्फ. इफ यू मीट हिम ही विल रन अवे. चला आता काय सांगितलंय? हू लाईक्ड ऑर विल लाईक द केक. कोणाला आवडेल हा केक? कोणाला आवडेल? इथे कोणाला आवडला नाही. सो इथे नन ऑफ द 3 म्हणजे रेड रायडिंग हुडला पण नाही, तिच्या ग्रॅनीला पण नाही आणि वोल्फला पण नाही. नेक्स्ट बघा क्वेश्चन. व्हॉट डज द वर्ड यक मीन? म्हणजे काय? इट्स टेरिबल म्हणतो ना आपण, असं ती घाणे. इट्स टेरिबल टेस्ट एकदम. द नाउन फ्रॉम द न्यूट्रिशन इज न्यूट्रिशियस इज न्यूट्रिशन. सेकंड ऑप्शन आहे इथे. चला पुढे बघा काय आहे? ब्लेम गेम. Scene, a room is in a house. Characters 3 children, Tina, Meena and Rupesh. A cat or a cutout of a cat in a basket. A cat or a cutout of a cat in a basket at the center.
The three children are sitting around it and cat wakes up. Cat, yawn. Oh, why I am here? You are here so that you cannot cross the road. Why can I not cross the road? Because if you come in the way of someone, it will bring them bad luck. Cat, what has my crossing the road got to do with someone's luck? Rupesh, don't know. Everybody says it will bring the bad luck if a cat crosses your path. Tina, and today we are having our unit test. So we don't want you to cross our paths. Then we will fail in the test. Tina, Meena and Rupesh काय म्हणतात? Well, you see, we did not get time. We were busy with. Then why blame me? Blame yourself for not studying. Cats bring bad luck. What a silly thing. Hmm? हु इज द मोस्ट इंटेलिजंट ऑफ ऑल द थ्री कॅरेक्टर्स? कोण इंटेलिजंट होती? कॅटच इंटेलिजंट होती सगळ्यांमध्ये, कारण हे सगळे काहीतरी कारण देत होते, त्याला अभ्यास झालेला नाही एकतर, तर ते कॅटला ब्लेम करत होते की तू आमच्या रस्त्यात आलीस तर आम्ही टेस्टमध्ये फेल होऊ, आम्हाला टेस्ट चांगली जाणार नाही, तू बॅड लक आहेस. ठीक आहे, पण इथे मग कॅट काय सांगते की त्यापेक्षा मला ब्लेम करण्यापेक्षा तुम्ही स्टडी करा, मग तुम्हाला तुमचे पेपर चांगले जातील. कॅट हे बॅड लक कधी ब्रिंग करत नाही. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. इथे बघा नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज द स्किट हायलाइट द सोशल प्रॉब्लेम ऑफ सुपरस्टिशियस? म्हणजे इथे अंधश्रद्धा आहे ना सगळ्यांची. सुपरस्टिशियस म्हणजे काय? अंधश्रद्धा. म्हणजे कॅट बॅड लक आणते ही काय आहे? अंधश्रद्धा. विथ रेफरन्स टू द स्किट, द नाउन फॉर्म ऑफ द फेल इज. फेलचं नाउन फॉर्म काय येणार आहे? फेलच. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. चला नेक्स्ट बघूया. अ विजिट टू एन ऑर्फेंज. Akshata, who visited an orphanage with her classmates, is interviewed by her school magazine editor, Nina. Nina, hi Akshata, how was the visit to the orphanage? How many of you went there? Akshata, we were 20 of us. There were 38 children in the orphanage. Out of these, 7 were below the age of 1. The visit was an eye-opener. Nina, why do you say that? The visit showed us how much we can do to help others. The children were very happy to meet us. Nina, what did you do there? We played games, sang songs and danced. We had prepared a short entertainment program too. We distributed prizes to 17 children. How long were you there? We reached at 10:30 and left at 6 in the evening. Thank you for this interview. चला पहिला प्रश्न बघा. हाऊ मेनी चिल्ड्रन लिव्ड इन द ऑर्फेंज? बघा किती होते? 38. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. हाऊ मच टाइम डिड अक्षता अँड हर क्लासमेट्स स्पेंड ॲट द ऑर्फेंज? 10:30 to 6 किती होतं? 7.5 hours. इथे येईल फोर्थ ऑप्शन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द वर्ड आय ओपनर? आय ओपनरचा अर्थ होतो समथिंग सरप्राइझिंग अँड एनलाइटिंग. म्हणजे काहीतरी सरप्राईज त्यांना इथे बघायला मिळालं. त्याचा अर्थ इथे असा होतो आय ओपनर. नेक्स्ट बघा. Hello Sunil, shut your books and come and have a game of tennis. I'm sorry, I cannot do that. The examination is drawing near and I want every hour I can get for the study. Majid काय म्हणतो? I do not worry about mine. After playing you will get more energy. I won't get good marks. I will lose marks. Ajit म्हणतो no my friend, it relieves stress. Just play once. Sunil म्हणतो okay, I will try. If I do not feel better, I will continue with my studies. So Sunil is not ready for the play because का तो तयार नव्हता लगेच खेळायला आता? Because the examination is drawing near. So it is first option. 2 reasons for playing tennis according to Ajit. अजितच्या नुसार काय होते प्लेइंग टेनिसचे रिझन्स? की इट रिलीव्ह स्ट्रेस अँड ही म्हणजे सुनील विल गेट मोर एनर्जी. म्हणजे अभ्यासात त्याला अजून एनर्जी मिळेल. इथे फोर्थ ऑप्शन. चला लास्ट लेसन आहे या युनिट मधला, तो बघूयात आपण पोएम. तर इथे आता पोएम बघा दिलेले आहेत. फर्स्ट बघूयात आपण. अवर लाईफ इज लाईक अ थॉर्नी रोज, नॉट परफेक्ट बट ब्युटिफुल. द थॉर्नी रोज रिप्रेझेंट द हार्डशिप्स while petals represent the fun and beautiful things. As a young rose is hugging around the seeds, we are protected around the family and the friends. Choose the correct alternative. If thorn is hardship, then petals काय आहे? Petals म्हणजे इथे बघा, the petals represent fun and beautiful things. So इथे येईल फर्स्ट ऑप्शन. In the above poem, life is compared with. कशाची कंपेअर केले लाईफ? थॉर्नी रोज बरोबर कंपेअर केलंय. म्हणजे त्याला मऊ पाकळ्या पण आहेत आणि काटे पण आहेत. नेक्स्ट बघा. द इंग्लिश लँग्वेज. सम वर्ड्स हॅव डिफरंट मिनिंग्स अँड येट दे आर स्पेल्ड द सेम. अ क्रिकेट इज अन इन्सेक्ट. टू प्ले इट इट्स अ गेम. ऑन एव्हरी हँड
in every land. It thoroughly agreed, but English language to explain is very hard indeed. Some people say that you are a deer, yet deer is a far from cheap. A jumper is a thing you wear, yet a jumper has to live. It is very clear, it's very queer, and pray who is to blame? For different meanings to some words, pronouns and spelled the same. A little journey is a trip. A trip is when you fall. It doesn't mean you have to dance when you hold a ball. चला पहिला प्रश्न बघा. When you can fall as described in the poem. When you can fall इथे बघा आता काय दिलंय बघा इथे. A little journey is a trip. A trip is when you fall म्हणजे ट्रिप होणं खाली घसरणं पडणं. सो इथे त्याचा ऑप्शन इथे हा येईल when you trip. Why is English difficult according to the poet? The pronunciation is difficult. The words are difficult. It is difficult in every land because some words are that pronounced and spelled the same but have the different meaning. So इथे येईल फोर्थ ऑप्शन म्हणजे इंग्लिशमध्ये बऱ्याचशे वर्ड प्रोनाऊन्स करणं सेम असतं पण त्यांचे अर्थ आणि त्यांचे मिनिंग्स वेगवेगळे असतात. चला नेक्स्ट पोएम बघा. इफ आय वॉज अ सुपर हिरो आय वुड सेव्ह ऑल द ओशन्स विथ माय सिक्रेट अँड मॅजिकल क्लिनिंग अप पोशन्स. If I was a superhero, I would save all the trees and the mountains and rivers, the birds and the bees. If I was a superhero, I would help all poor, give them food and make them hungry no more. If I was a superhero, I am sure you will agree, the world would be better because of me. चला मीनिंग बघायचं. एक्सप्लेन द मीनिंग ऑफ द फॉलोइंग लाईन. आय वुड सेव्ह ऑल द ओशन्स विथ माय सिक्रेट अँड मॅजिकल ओशन्स. म्हणजे इथे काय आहे बघा. द पोएट विल स्विम इन द ओशन्स टू सेव्ह देम. का त्याचा अर्थ होईल द पोएट विल ड्रिंक पोशन टू गेट सुपर पॉवर. द पोएट वुड क्लीन द ओशन्स विथ द हेल्प ऑफ हिज सिक्रेट पोशन. सो इथे येईल थर्ड ऑप्शन एकदम ॲप्रोप्रिएट आहे त्याच्या लाईनला. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग डज द पोएट नॉट विश टू सेव्ह. कोणाला सेव्ह करायचं म्हणतो. विच ऑफ द फॉलोइंग म्हणजे काय. पोएट डज नॉट विश टू सेव्ह. बघा इथे आता इथं सेव्ह कोणाकोणाला करणार आहे बघा. आय वुड सेव्ह ऑल द ट्रीज अँड द माउंटन्स अँड द रिव्हर्स, द बर्ड्स अँड द बीज. मग ह्याच्यामध्ये कुठला ऑप्शन आलेला नाहीये. स्ट्रीम्स आलेला नाहीये. सो इथे सेकंड ऑप्शन. चूज फ्रॉम द गिवन ऑप्शन्स अँड कम्प्लीट द सेंटेन्स. द पोएम कन्वेज द मेसेज. मेक द वर्ल्ड अ बेटर प्लेस. डू गुड फॉर युअर सेल्फ. डोंट हेल्प एनीवन अँड जम्प अँड प्ले ग्राउंड. काय येईल. मेक द वर्ल्ड अ बेटर प्लेस. येईल फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा. टॉमी टॅडपोल. लिटिल टॉमी टॅडपोल began to weep and wail, for little Tommy Tadpole had lost his little tail, and his mother didn't know him as he wept upon a log, for he wasn't Tommy Tadpole but Mr. Thomas Frog. Which of the following is a pair of rhyming words? Weep, wail हे येणार नाही. Log, frog हे होईल. Tommy Tadpole होणार नाही आणि Thomas Frog पण होणार नाही. काय होईल. log आणि frog. What did little Tommy Tadpole lose? बघा इथे काय झालंय. लिटिल टॉमी टॅडपोल बिगेन टू वीप अँड वेल, फॉर लिटिल टॉमी टॅडपोल हॅज लॉस्ट हिज लिटिल टेल. सो इथे येईल टेल. फाइंड द वर्ड फ्रॉम द पोएम विच मीन्स अ पीस कट फ्रॉम द ट्रंक ऑफ. त्याला काय म्हणतात. लॉग म्हणतात. म्हणजे झाडाचं एक फांदी त्याचा तो तोडणं त्याला काय म्हणतात. लॉग. ओंडका म्हणतो आपण त्याला मराठीत. ओंडका. चला इथे फिफ्थ पोएम बघा. नेचर speaks. Shall I sing, said the lark? Shall I bloom, said the flower? Shall I come, said the sun? Or shall I, said the shore? Sing your song, pretty bird. Roses bloom for an hour. Shine on, dearest sun. Go away, naughty shore. What does the lark went to do? काय shall I sing? म्हणजे इथे sing. Who wants to bloom? Flower. The flower. What does the poet want the sun to do? Shall I come म्हणजे काय होईल. कशा पोएटला काय हवंय. सननी काय केलं पाहिजे. सिंग युअर सॉन्ग प्रिटी बर्ड. रोजेस ब्लूम ऑर अन आवर. शाईन्स ऑन डिअरेस्ट सन म्हणजे शाईन. ते येईल थर्ड ऑप्शन. चला सिक्स्थ पोएम बघा. कम टू मी ओ ये चिल्ड्रन, फॉर आय हिअर यू ॲट युअर प्ले, अँड द क्वेश्चन दॅट रिफ्लेक्स मी हॅव वॅनिश्ड क्वाईट अवे. ये ओपन द ईस्टर्न विंडोज that look toward the sun, where thoughts are singing swallows,
and the brooks of morning sun. Come to me, O ye children, and whisper in my ear what the birds and the winds are singing in your sunny atmosphere. What does the poet want the children to whisper in his ear? बघा काय होईल इथे, what the birds and the winds are singing, म्हणजे इथे the song of the birds and the wind. So इथे first option. When the poet hear the children at play, बघा, for I hear you at children, and the question that perplexed me have vanished quite away, ye open the eastern windows. मग इथे काय, he forget problem that confuse him. So when the poet hear the children at play, he forget the problem that confuse him. So इथे येईल सेकंड ऑप्शन. चला इथे आपला आता युनिट 6 संपलेला आहे. युनिट 7चा पण व्हिडिओ मी शक्य तितक्या लवकर टाकेल. युनिट 7 हे मिसलेनियस एक्सरसाइजचं आहे. ते सॉल्व्ह झालं की मी ह्याचा जो पेपर आहे आपला मॅथ्स आणि इंग्लिशचा झालेला आहे, त्याच्यानंतर मी मराठीचा आणि इंटेलिजन्सचा पेपर पण सोडवेल. थँक्यू.